डिजिटल अरेस्टबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। एक कॉल आणि कंगाल व्हाल। 2024 वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत। महाराष्ट्रात आणि मुंबईतही मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आला आहे। सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधले जात आहेत, नवीन शक्कल लढवली जाते। डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते। एकट्या मुंबईत सायबर गुन्हेगारांनी तब्बल 12 कोटी रुपये लाटलेत। सायबर क्राईमचं भस्म्या पॅन्डेमिकचं रूप घेतलेलं आहे त्याने। तो एवढा मोठा झाला आहे की सर्वात मोठा गुन्हा म्हणून आज त्याच्याकडे बघण्यात येत आहे। कारण बाकी कुठलेच गुन्हे ह्या मुंबई शहरात, ह्या महाराष्ट्र प्रदेशात होत नाही आहेत, तर फक्त आणि फक्त सायबर क्राईमचे गुन्हे होत आहेत। आणि दुःख आणि व्यथा म्हणजे की हे सगळे सायबर क्राईमचे गुन्हे आहेत, त्यांची FIR सुद्धा होत नाही। आपल्याला जर बघाल तर 55-60 हजार कंप्लेंट आणि 200-300 FIR असा सध्या आपला त्याचं रेशो चाललेला आहे। बघा, सायबर गुन्ह्यांची व्याप्ती किती मोठी आहे पण ते पाहिलं, मुंबईत वर्षभरात 1200 कोटी रुपयांची फसवणूक झाली। एकट्या मुंबईत 11 महिन्यात तब्बल 55,000 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यात। शेअर मार्केट गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ब्लॅकमेलिंगचा आता नवीन फंडा आहे। सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची लूट केली जाते। सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणारी 6500 सिम कार्ड बंद करण्यात आली आहेत। सायबर गुन्ह्यांची बातमी आपण पाहिली। आता शालेय विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। आता 5वी आणि 8वीला विद्यार्थी नापास झाल्यास नापासच असणार आहे। नापास विद्यार्थ्यांना प्रमोट करता येणार नाही। बघा, पालकवर्गाने ही बातमी देखील महत्त्वाची आहे। त्यांच्यासाठी देखील केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं याबाबतचा निर्णय घेतला आहे। आता 5वी पुढील न नापास धोरण केंद्र सरकारनं रद्द केलेलं आहे। पूर्वी 5वी आणि 8वीला वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करून पुढच्या इयत्तेत प्रमोट केलं जात होतं, मात्र आता असं होणार नाही। नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळेल, मात्र फेर परीक्षेत पुन्हा नापास झाल्यास त्यांना प्रमोट करता येणार नाही। त्यामुळे 5वी आणि 8वीतील ढकलगाडी आता बंद होणार आहे। बघा, 5वी 8वीला नापास तर तुम्ही नापासच राहणार। केंद्र सरकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे। नापास विद्यार्थ्यांना आता यापुढे प्रमोट करणार नाही। 5वी पुढील न नापास धोरण केंद्राकडून रद्द। आधी नापास विद्यार्थ्यांना पुढच्या इयत्तेत ढकललं जात होतं, आता नापास विद्यार्थ्यांना 2 महिन्यात पुन्हा परीक्षा द्यावी लागेल। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। त्यांनी मालेगाव तालुक्यातील गावांना अचानक भेट दिलेली आहे। त्यांनी आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या देखील जाणून घेतलेल्या आहेत। शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी दादा भुसेंनी ग्रामीण शाळांना भेटी दिलेल्या आहेत। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या देखील जाणून घेण्यात आलेल्या आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील शाळांची अचानक तपासणी केली। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आता ऍक्शन मोडवर आलेले आहेत। त्यांनी मालेगाव तालुक्यातील गावांना अचानक भेट दिलेली आहे। त्यांनी आरोग्य तपासणी, विद्यार्थी पोषण आहार, विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या देखील जाणून घेतलेल्या आहेत। शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी दादा भुसेंनी ग्रामीण शाळांना भेटी दिलेल्या आहेत। विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्या देखील जाणून घेण्यात आलेल्या आहेत। शिक्षण मंत्री दादा भुसेंनी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव परिसरातील शाळांची अचानक तपासणी केली। आता पुढच्या बातमीकडे। आजच्या दिवसभरातली महत्त्वाची बातमी आहे। लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केले। सोमनाथची पोलिसांनी हत्या केली आणि याला जबाबदार हे मुख्यमंत्री आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केला। बघा, राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर होते आणि त्यांनी सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली, त्यांच्याशी संवाद साधला, कुटुंबियांचं सांत्वन केलं। त्यानंतर मात्र त्यांनी महायुती सरकारवर आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर
गंभीर आरोप केलेले आहेत. सूर्यवंशीची पोलिसांकडून हत्या झाली असं राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. दलित असल्यानं सूर्यवंशीची हत्या झाली असं देखील राहुल गांधींनी म्हटलेलं आहे. पुलिस ने इनकी हत्या की है. इसको इस युवा को इसलिए मारा गया है क्योंकि वो दलित है और वो कॉन्स्टिट्यूशन की रक्षा कर रहा था और चीफ मिनिस्टर ने असेंबली में पुलिस वालों को मैसेज देने के लिए झूठ बोला है. आरएसएस की विचारधारा कॉन्स्टिट्यूशन को खत्म करने की विचारधारा है. हम चाहते हैं कि एकदम ये मैटर रिजॉल्व किया जाए और जिन लोगों ने ये किया है उनको सजा मिले. केवळ राजकीय हेतून आले होते. ही केवळ राजकीय भेट होती. लोकांमध्ये जाती जातींमध्ये विद्वेष तयार करायचा. जर त्या चौकशीमध्ये कुठल्याही प्रकारे मारहाणीमध्ये किंवा अशा प्रकारच्या गोष्टींमुळे हा मृत्यू झालाय असं बाहेर आलं तर कोणालाही सोडलं जाणार नाही. आता राज्यभरातल्या आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 50 मधून. मुंबईत डिसेंबर अखेरपर्यंत गारठा कायम राहणार आहे. तापमानातील ही घट डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत कायम राहील. मुंबई शहर तसंच उपनगरात दिवसभर गार वाऱ्यांचा अनुभव येतोय. त्यामुळे पहाटे, दुपारी आणि सायंकाळी थंडी राहील असा अंदाज आहे. पुण्याच्या ग्रामीण भागातून वाहणाऱ्या भीमा नदीवर धुक्याची चादर पसरली आहे. या नदीतून थंडगार वाफ बाहेर पडताना दिसते. हे दृश्य पाहण्यासाठी आता जरी चांगलं वाटत असलं तरी देखील शेत शिवारात रोगराईचे संकेत घेऊन आले. विदर्भासह मध्य महाराष्ट्रात 26 डिसेंबरला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. धुळे, नंदुरबार, नाशिक जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर मध्य महाराष्ट्रात 26 डिसेंबरला जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. तमिळनाडूच्या अनेक भागात मुसळधार पावसानं हजेरी लावले. थुथुकुडीच्या अनेक भागांमध्ये पाणी साचलंय. त्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रासाला सामोरं जावं लागतंय. धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत पाहायला मिळाली आहे. या वाघानं 2 गायींवर हल्ला करत त्यांना जखमी केलंय. वन विभागानं लावलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये हा वाघ कैद झाला. शहापूरमध्ये महालक्ष्मी ज्वेलर्सच्या बाहेर झालेल्या गोळीबाराचा सीसीटीव्ही आता समोर आलाय. रात्री 9 ते 9:30 वाजता 2 अज्ञात मारेकरी मोटारसायकलवर आले आणि त्यांनी हा गोळीबार केला होता. गोळीबारात ज्वेलर्समधील कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. उल्हासनगरात एका तरुणाला लोखंडी कड्यानं बेदम मारहाण करण्यात आली. प्रियसीच्या भावाला चुगली केल्याच्या संशयातून ही मारहाण करण्यात आलेली. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. छत्तीसगडमध्ये गायींनी चक्क धावती कार थांबवलेली आहे. गायीचं वासरू गाडीखाली आल्यानं गायीला दिसलं आणि त्याला वाचवण्यासाठी गाय गाडीसमोर जाऊन उभ्या राहिल्या. त्यानंतर लोकांनी वासराला वाचवलं. आता वासरावर उपचार सुरू आहेत. यवतमाळच्या सारस्वत चौकातील इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे अचानक आग लागली होती. या घटनेत कोणतीही सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालेलं आहे. तुळजापूरमध्ये भंगाराच्या दुकानाला भीषण आग लागली. आगीत भंगार साहित्यासह दुकानातील इतर साहित्य जळून खाक झाले. दरम्यान आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. अकोल्यातल्या मूर्तिजापूर अमरावती राष्ट्रीय महामार्गावर कॉटन मालवाहू ट्रकचे समोरील टायर फुटल्यानं भीषण अपघात झाला. अपघातात मालवाहू जे ट्रक होता तो रस्त्यावरील डिवायडरला धडकला. यात आता मालवाहू ट्रक पूर्णतः जळून खाक झालेला आहे. सुदैवानं चालक वाचलेला आहे.
सांगलीत चालत्या कारला अचानक आग लागली. भीषण आगीत चालकाचा होरपळून मृत्यू झालाय. गणेश माळवदे असं मृत्यू पावलेल्या चालकाचं नाव आहे. कवठे महाकाळकडून मिरजकडे जात असताना बोरगाव टोल नाका इथे दुर्घटना घडली. ठाकरे बंधू एकत्र येण्यावर खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान केलंय. काल लग्नानिमित्त ठाकरे कुटुंब एकत्र आले आणि याचा नक्कीच आनंद आहे असे राऊत बोलले. काय निर्णय घ्यायचा आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे घेतील आणि त्यांनी घेतलेला निर्णय महाराष्ट्र मान्य करेल असं खासदार संजय राऊतांनी म्हटलंय. तर वेळ येईल तेव्हा राज ठाकरे योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया मनसेनं दिली. कुटुंबीकरणाकरता एकत्र येणं हा महाराष्ट्राची संस्कृती आहे, महाराष्ट्राचे संस्कार आहेत. राजकारणात दोघांनी एकत्र यावं का नाही यावं हा संपूर्ण विषय हा संबंध राजसाहेबांच्याच अखत्यारीत येतो आणि तोच काय तो निर्णय घेतो. जेव्हा वेळ येईल तेव्हा तो जो काय निर्णय असेल, तो जो काय निकाल घ्यायचा असेल, तो राजसाहेब ठाकरे आमच्या पक्षाच्या बाजूने राजसाहेब ठाकरेच जो काय निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य असेल. की कौटुंबिक नातं हे फार वेगळं असतं आणि राजसाहेब अनेकदा त्याकरता धावलेले आहेत. हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलंय. राजकारण हे वेगळं आहे आणि पुन्हा जो काही निर्णय घ्यायचा असेल तो राजसाहेब ठाकरेच घेतील. काल दोन भाऊ एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राला आनंद होतो. ठाकरे कुटुंबावर महाराष्ट्राचं जीवापाड प्रेम आहे, एक लक्षात घ्या. ठाकरे कुटुंबाचं या महाराष्ट्राशी एक नातं आहे. शेवटी काय निर्णय घ्यायचा कोणी हे उद्धव आणि राज ठाकरे हे दोन भाऊ आहेत. हा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे आणि त्याने घेतलेला निर्णय मला माहिती आहे की महाराष्ट्र मान्य करेल. पुण्यात भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलंय. अपघातात 3घांचा जागीच मृत्यू झाला. यात 2 बालकांचा समावेश आहे तर 6 जण जखमी झाले. वाघोलीतल्या केसनंद फाट्यावर ही दुर्घटना घडली. डंपर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील वाघोलीमधल्या अपघात स्थळाची पाहणी केली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांची त्यांनी भेट घेतली. वाघोलीत भरधाव डंपरनं 9 जणांना चिरडलं होतं. यात 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. शिरपूर तालुक्यातील मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ट्रकचे ब्रेक फेल झाल्यानं कंटेनरला ट्रकनं धडक दिली. या धडकेमध्ये कंटेनर उलटल्यानं मोठा अपघात झाला. ट्रकमधील 2घांचा जागीच मृत्यू झाला. कळंब शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रॉलीमधील ऊस रस्त्यावर सांडल्यानं शेतकऱ्याचं नुकसान झालं. धुळे शहरातील आग्रा रोडवर असलेल्या एका खासगी लॉजमधून 4 बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये एका पुरुषासह 3 महिलांचा समावेश आहे तर अन्य 2 बांगलादेशी नागरिक फरार झाल्याची माहिती समोर आलेली आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वर्ध्यामध्ये ऑनलाईन शॉपिंग करणं महिलेला महागात पडलंय. 997 रुपयांचा ड्रेस आवडला नसल्यानं रिफंड मिळण्यासाठी APK फाईल ओपन करताच महिलेच्या खात्यातून तब्बल 1 लाख रुपये परस्पर गायब झाले. महिलेनं या प्रकरणी आता सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी सोमनाथ सूर्यवंशी कुटुंबियांची भेट घेतली. सूर्यवंशी कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केलाय. सोमनाथची पोलिसांनी हत्या केलेली आहे, याला जबाबदार हे मुख्यमंत्री आहेत असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय. राहुल गांधी यांनी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. सोमनाथ सूर्यवंशींच्या अंत्यसंस्काराच्या वेळी विजय वाकोडे यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी वाकोडे कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी त्यांच्या घरी पोहोचले. मारहाण करून सोमनाथची हत्या केली असा गंभीर आरोप सोमनाथच्या आईनं केला आहे. सोमनाथच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा देऊन लवकरात लवकर न्याय द्या अशी मागणी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईनं केली. देशमुख यांच्या हत्येनंतर नाना पटोले आता आक्रमक झाले. धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढून त्यांची चौकशी करा अशी मागणी नाना पटोलेंनी केली.
अजित पवारांवर ज्या वेळेला आरोप झाले तेव्हा त्यांना मंत्रिमंडळातून बाहेर काढण्यात आलं होतं, त्यामुळे मुंडेंना काढल्यानंतरच देशमुख यांना न्याय मिळेल असं पटोले यांनी म्हटलंय. बीडच्या संतोष देशमुख हत्याप्रकरणी आमदार संदीप क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली मवियातील सर्वपक्षीय नेत्यांची एक बैठक झाली. यावेळी आरोपींना तत्काळ अटक करा आणि वाल्मिक कराडला सह आरोपी करा या मागण्यांवर चर्चा झाली. या पार्श्वभूमीवर आता 28 डिसेंबरला बीड पोलीस अधीक्षक कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा निर्णय या बैठकीत झाला. परभणीतील आंबेडकर चळवळीचे नेते विजय वाकोडेंच्या निधनानं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाकोडे साहेबांनी कधीच घरचा विचार केला नाही. त्यांच्यासाठी समाज हा नेहमीच प्राधान्याचा विषय होता असं त्यांच्या मुलीने म्हटलंय. तर त्यांनी आम्हाला सगळं शिकवलंय, पण त्यांच्याशिवाय जगणं शिकवलं नाही अशा शब्दात वाकोडे कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. बघा आता दालनापाठोपाठ मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे. बघा आता खाते वाटप झालं, त्यानंतर आता एक एक गोष्टी पुढे सरकत आहेत. दालनापाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे. आता कुठला बंगला आलेला आहे ते बघणं खूप महत्त्वाचं आहे, उत्सुकतेचं देखील आहे. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत आहेत. गणेश, एक एक निर्णय आता महायुती सरकार घेत आहे. पहिलं दालनचं वाटप केलं, आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे. कुठल्या मंत्र्याला कुठला बंगला आलाय? नक्कीच सुरेश खाडे यांचा ज्ञानेश्वरी जो बंगला होता तो सभापती राम शिंदे यांना खरं तर देण्यात आलेला आहे. तर दुसरीकडे दीपक केसरकर यांचा जो रामटेक बंगला होता तो चंद्रशेखर बावनकुळे यांना देण्यात आलेला आहे. तर जे पहिले जुने मंत्री आहेत त्यांना तोच बंगला आहे तो पुन्हा एकदा केलेला पाहायला मिळतोय. गिरीश महाजन यांना सेवा सदन असेल, गुलाबराव पाटील यांना चेतवन असेल, तर जे काही नवीन मंत्री झालेले आहेत त्यांना च्या बदलांमध्ये आहे ती बदल केलेला पाहायला मिळतो. कारण की गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आलेला पाहायला मिळतो. सातपुडा बंगला आहे तो धनंजय मुंडे यांच्याकडे आहे. तो विजयदुर्ग आहे तो मंगलप्रभात लोढा. मुक्तागिरी जो बंगला होता वर्षा बंगल्याच्या बाजूचा तो उदय सामंत यांच्याकडेच ठेवण्यात आलेला आहे. तर जयकुमार रावल यांच्याकडे त्रिकुट बंगला आहे तो देण्यात आलेला आहे. सुधीर मुनगंटीवार यांचा पर्णकुटी जो बंगला होता तो पंकजा मुंडे यांना देण्यात आलेला पाहायला मिळतोय. तर दुसरीकडे काही भरत गोगावले असतील यांना सुरीची जी इमारत आहे शासकीय त्या ठिकाणचे बंगले देण्यात आलेले पाहायला मिळतात. संजय शिरसाट यांना अंबर या ठिकाणचा बंगला देण्यात आलेला आहे. त्यामुळे सर्व जे नवनिर्वाचित सगळे आमदार आहेत यांना सर्वांना आहे ते बंगले वाटप केलेले पाहायला मिळतात. गणेश, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. आपण बघतोय की चंद्रशेखर बावनकुळे जे महसूल मंत्री आहेत त्यांना आता रामटेक बंगला मिळालेला. बघा कोणत्या मंत्र्याला कोणता बंगलेला आहे. देवेंद्र फडणवीस तर सागर बंगल्यावर आहेतच, रामटेकवर आता बावनकुळे आहेत. B1 सिंहगडला चंद्रकांत पाटील यांना हा बंगला दिलाय. रॉयल स्टोन राधाकृष्ण विखे पाटलांना दिलाय. पर्णकुटी पंकजा मुंडेंना दिलाय. आपण बघतोय की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला मिळालेला आहे. मात्र शिंदे सरकारमध्ये जे काही जुने मंत्री होते त्यांचे बंगले मात्र त्यांच्याचकडे राहिलेले आहेत. राम शिंदेना ज्ञानेश्वरी बंगला मिळालेला आहे. उदय सामंतांना मुक्तगिरी बंगला मिळालेला आहे. तर पंकजा मुंडेंना पर्णकुटी आहे. दालनापाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप झालेलं आहे आणि हाच बंगला मिळावा अशी देखील काही मंत्र्यांची इच्छा असते. राधाकृष्ण विखे पाटील त्यांना रॉयल स्टोन नावाचा जो बंगला आहे तो मिळालेला आहे. भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांना B1 सिंहगड हा बंगला मिळालेला आहे. पंकजा मुंडे यांच्या वाट्याला पर्णकुटी आलेली आहे. तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना रामटेक बंगला आता मिळालेला आहे. बघा खाते वाटप झाल्यानंतर दालनाचं वाटप झालं आणि त्यानंतर आता मंत्र्यांना बंगल्याचं देखील वाटप करण्यात आलेलं आहे. त्यानंतर आशिष शेलार यांना B2 रत्नसिंधू, मंगलप्रभात लोढा यांना B5 विजयदुर्ग, तर गणेश नाईक यांना B4 पावनगड. बघा आपण भाजपच्या मंत्र्यांचे बंगले पाहतोय. गणेश नाईक ऐरोलीमधून निवडून आलेले आहेत. नवी मुंबईला बरेच वर्षांनंतर मंत्रीपद मिळालेलं आहे आणि त्यांना आता पावनगड B4 पावनगड हा बंगला त्यांना देण्यात आलेला आहे. तर मुंबईतले मंगलप्रभात लोढा यांना B5 विजयदुर्ग हा बंगला मिळालेला आहे. तर आशिष शेलार यांना B2 रत्नसिंधू या नावाचा जो बंगला आहे तो त्यांना दिलेला आहे. राज्यभरातला आता आणखी काही घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया न्यूज पॉइंट 20 मधून.
नाशिकमध्ये परभणी घटना आणि अमित शहाच्या विरोधात निषेध मोर्चा काढण्यात आला. मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन करू असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिलाय. तर सोमनाथ सूर्यवंशींच्या कुटुंबाला सरकारनं 1 कोटी रुपये आर्थिक मदत करावी अशी मागणी देखील करण्यात आली. ओबीसींचं नुकसान होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती भुजबळांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. निवडणुकीत ओबीसींचा महायुतीला आशीर्वाद मिळाला. त्यांची आताची नाराजी मी समजू शकतो असं म्हणत फडणवीसांनी 8 ते 10 दिवसांची वेळ मागितल्याचे भुजबळांनी सांगितले. भुजबळांच्या नाराजीवर अजित पवारांचं वक्तव्य आहे. तो आमचा पक्षांतर्गत विषय आहे, पाहून घेऊ. नाराज असलेल्या भुजबळांवर अजित पवारांनी प्रतिक्रिया देत विषय संपवलाय. मंत्रिमंडळातून डावलल्यानं छगन भुजबळ नाराज आहे. त्यानंतर त्यांनी आज फडणवीसांची भेट घेतली. छगन भुजबळ यांच्यावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली. हंगाम आणि वेळ बघून पेरणी करायची असते, आता वेळ निघून गेल्याचा टोला हाकेंनी लगावलाय. तर लोकसभेपूर्वी छगन भुजबळ यांनी टायमिंग साधला असता तर दूध का दूध पाणी का पाणी असं महाराष्ट्रातील राजकारणात झालं असतं असा घणाघात देखील हाकेंनी केलाय. रायगडच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले यांच्या रूपाने रायगडला 2 कॅबिनेट मंत्री मिळाले. त्यामुळे रायगडमध्ये आता पालकमंत्री पदावरून वाद होण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये पालकमंत्री पदाचा पेच निर्माण झालाय. आता गोगावले समर्थकांनी दक्षिण रायगडमध्ये फिक्स पालकमंत्री भरत गोगावले अशा आशयाचे बॅनर लावले. या बॅनरमुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. काही महत्त्वाच्या समस्यांबाबत मनसे नेत्यांनी आता मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली. यावेळी बीड हत्या प्रकरण, खेड गोहत्या प्रकरणी गंभीर दखल घेतल्याचं फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे नवीन सरकारमध्ये मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होणार असल्याचं देखील आश्वासन फडणवीसांनी मनसेच्या नेत्यांना दिलं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दरेगाव दौऱ्यावर खासदार संजय राऊतांनी टीका केलेली. एकनाथ शिंदेंचा हा व्यक्तिगत प्रश्न आहे, ते गुवाहाटी आणि सुरतला देखील जाऊ शकतात असा टोला देखील त्यांनी लगावलाय. ते कोणत्या रस्त्याने कुठे आणि का गेले हे रहस्य नेमकं काय आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोधावं अशी टीका देखील राऊतांनी केली. सनी लिओनीला सरकारकडून दरमहा 1000 रुपये मिळतात. छत्तीसगड येथे सनीच्या नावाने एक ऑनलाईन खातं उघडण्यात आलं होतं, ज्यामध्ये विवाहित महिलांना मिळणाऱ्या महतरी वंदन योजनेचे दर महिन्याला दिले जाणारे 1000 रुपये पाठवले जातात. दरम्यान आता जिल्हा प्रशासन या प्रकरणाची चौकशी करते. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आणि रणजितसिंह निंबाळकरांचं अकलूज परिसरात बॅनर लावण्यात आले. निशाणा धरलेल्या पोजमधील हे बॅनर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. गोरे, निंबाळकर आणि मोहिते पाटील यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे बॅनरमधून मोहिते पाटलांना डिवचण्यात आल्याची चर्चा आहे. प्रजासत्ताक दिनाला यंदा महाराष्ट्राचा चित्ररथ नसणार आहे. राजपथावरच्या संचलनासाठी 15 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे चित्ररथ निवडण्यात आलेत. यात उत्तर प्रदेश आणि गुजरात राज्यांच्या चित्ररथाचा समावेश आहे. मात्र या यादीत महाराष्ट्राला अजून स्थान मिळालं नाही. राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर आता वळूया पुढच्या रिपोर्टकडे. बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. तुम्ही जेवणात तेलाचा अतिप्रमाणात वापर करता का? तेलबियांच्या तेलाचा वापर करत असल्यास कॅन्सरचा धोका उद्भवू शकतो असा दावा करण्यात आलाय. त्यामुळे आम्ही या दाव्याची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलंय चला पाहूयात. साम टीव्हीचा हा खास रिपोर्ट. तेलबियांच्या तेलामुळे कॅन्सरचा धोका. खाद्यतेलाचे आतड्यांवर गंभीर परिणाम. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्ही खाद्यतेलाचा जास्त प्रमाणात वापर करता का? पदार्थ तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. थेट कॅन्सरचा धोका निर्माण होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय. मात्र या दाव्यात तथ्य आहे का, की लोकांना घाबरवण्यासाठी हा दावा करण्यात आलाय? याची पडताळणी करणं गरजेचं आहे. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूयात.
अमेरिकेत केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. स्वयंपाकाचं तेल कॅन्सरला कारणीभूत ठरू शकतं. तेलबियांच्या तेलाच्या अतिसेवनामुळे कॅन्सरचा धोका वाढू शकतो. आतड्याच्या कॅन्सरनं ग्रस्त असलेल्या 80 रुग्णांवर संशोधन करण्यात आलं. या संशोधनात 30 ते 85 वर्ष वयोगटातील लोकांचे 81 ट्यूमरचे नमुने पाहण्यात आले. त्यांच्या कॅन्सरच्या ट्यूमरमध्ये लिपिडचं प्रमाण अधिक असल्याचं कारण बियांचं तेल मानलं गेलं. त्यामुळं हा दावा कितपत खरा आहे याचं सत्य जाणून घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी तज्ज्ञांना भेटले. त्यांना व्हायरल मेसेज दाखवला आणि अधिकची माहिती जाणून घेतली. ओमेगा 6 खूप वाढवलं तर बॉडीमध्ये इन्फ्लमेशन क्रिएट होतं. इन्फ्लमेशन काय करते, बॉडीला फ्री रॅडिकल्स क्रिएट करून ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस देऊन सेल्सला DNA डॅमेज करते आणि ते DNA डॅमेज इव्हेंच्युअली ओव्हर इयर्स कॅन लीड टू कॅन्सर. सगळ्या ऑइल्सला वापरा, पण प्रोसेस्ड ऑइल कमी करा, हायड्रोजनेटेड कमी करा, हीटेड ऑइल्स कमी करा. त्यामुळं आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूयात. रिफाईंड तेल जास्त वापरणं चांगलं नाही. परत परत उकळलेलं तेल वापरू नका. खाद्यतेल सतत उकळल्यामुळे कार्बन तयार होतो. सतत उकळलेल्या तेलामुळे कॅन्सरचा धोका वाढतो. तेलबियांचं तेल सतत खाल्ल्यानं हृदयरोग होऊ शकतो. तेलबियांपासून रिफाईंड पद्धतीनं बनवलेल्या तेलात सॅच्युरेटेड आणि ट्रान्सफॅट असतात. त्यांचं प्रमाण जास्त असल्यास ते आजारांना निमंत्रण देतात. त्यामुळे तुम्ही खाद्यतेलाचा वापर कमी प्रमाणातच करा, नाहीतर खाद्यतेलाचा अतिवापर तुम्हाला आजारी पाडू शकतो. आमच्या पडताळणीत तेलाच्या अतिवापरामुळे कॅन्सरचा धोका असल्याचा दावा सत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.